वाल्मी कराडचा रुग्णालयातला व्हिडिओ TV9च्या हाती, तर वाल्मी कराडवर सलग तिसऱ्या दिवशी आयसीयूत उपचार. पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे उपचार सुरू. एसटीच्या तिकीट दरात 14.95% वाढ. आजपासून एसटीची भाडेवाढ लागू. तिकीट दरवाढीमुळे आता प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर. महावितरणकडून पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर. सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज तयार करण्यावर महावितरणकडून भर दिला जाणार. जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष असणार, तर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना आता अत्यावश्यक आर्थिक मदत पुरवली जाणार. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र वर्षभरासाठी ग्राह्य असणार. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांना दिलासा. ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार. कौटुंबिक निवृत्ती वेतनासाठी कायमस्वरूपी दिव्यांगता प्रमाणपत्राची अट नसल्याचा निर्वाळा. दिव्यांगता कायद्यातील तरतुदी स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय. टोरेस गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं 21 कोटी रुपये असलेली बँक खाती गोठवली, तर संशयित कागदपत्र, डिजिटल पुरावे जप्त. ईडीनं मुंबई आणि जयपूरमध्ये टाकले छापे. सोन्याच्या दरात सलग 8व्या दिवशी वाढ, तर सोन्याच्या भावानं 83,000चा टप्पा गाठला. गुंतवणूकदारांकडून आता सोन्याला मोठी पसंती. ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर यांचं निधन, तर नरेंद्र चपळगावकर हे लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते.